एव्हरीवन, तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर आज मोठा ब्लॉग होणार आहे आणि मी स्वयंपाक करून एवढी थकले तर चेहऱ्यावरून दिसतच असं, पण मी रिअलमध्ये एवढी छान दिसते आणि ब्लॉगमध्ये अशी का दिसते मलाच नाही कळत। खरंच सांगते, माझा चेहरा एकदम क्लीन आहे, पण असो तर बघा छानपैकी स्वयंपाक केलाय आणि बसले। होळीची तयारी, आमच्याकडे होळी नाही पूजत। ते का नाही पूजत मी त्या ब्लॉगवर म्हणजे त्या चॅनलवर ब्लॉग टाकलाय, तुम्ही जाऊन बघू शकता विद्या ब्लॉग्समध्ये। तर बघा आता पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि आमच्या इथं होळी नाही पूजत। पुण्याची होळी तुम्हाला दाखवायची का? दाखवू तुम्हाला कशी पूजतात, पण सगळ्यांनी पूजून बसलेत आणि होळी विजली पण, तरी पण मी तुम्हाला दाखवते। आणि मी स्वयंपाक केलाय, आहो गेलेत मुलांसाठी काय म्हणतात कलर्स वगैरे आणायला। चला मी तुम्हाला दाखवते मी स्वयंपाक केलेला आहे। बाबा रे बाबा माझा किचन हाल बघू शकता। असो मग असं पुरणपोळीचा स्वयंपाक केल्यावर किचन वाटा असंच होतो नाही का? तर चला अशा मस्तपैकी बघा पोळ्या, एक नंबर पोळ्या झालेल्या आहेत, छानपैकी तुटली एक वरची। आणि इकडे बघा मस्त असं इंद्रायणी राईस। इकडे दूध गरम कशात ठेवले बघा, पातेले घासाय पडले दुधाचे म्हणून मी चहाच्या ह्याच्यामध्येच ठेवले, जाऊन द्या। आणि इकडे मस्तपैकी प्लेट भरून पापडच बनवले, भजी नाही बनवली। वाव, आमटी बघू शकता आपली एकच नंबर असा कट आलेला आहे, हे बघा आहे की नाही मस्त मस्त। तर आहो गेलेत होळीची शॉपिंग करायला, ते आले की मस्त असं जेवण करणार। तर चला माझ्या किचनला इग्नोर करून होळी बघूया। मला ब्लॉग काढायचा होता व्हिडिओ। तर बघा इकडं अशी होळी पुजतात, सगळेजण कॉन्ट्री काढतात म्हणजे एवढे लाईनचे, आणि सगळेजण मिळून एकत्रच पेटवतात। बघा इकडं आमच्या इकडं नाही पुंजत। तर चला अशी असते इकडची सिमगा, बघू शकता होळी एवढे मोठे मोठे आणले। तर होळी अशी बनती आणि होळीची शॉपिंग पण झालेली आहे। पिचकारी आहे पण ती खेळत नाही पिचकारी, म्हणून बघा ह्या वर्षी एवढेच बॉल आणले, फुगे आणि कलर्स। आणि माझी मोठी मुलगी कलर नाही खेळणार आहे, कारण ती बलिदान मास पाळते। बघा इकडं छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान मास पाळते म्हणून ती नाही खेळणारी होळी। ती एकटीच हिच्यासाठी तेवढे कलर, पिचकारी नाही खेळणार, नाही खेळणार। हा ना, ती बादली घेऊन जाणार आहे कशाला?